नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या लेक्चरमध्ये वर्ड 2019 या सॉफ्टवेअर मधील होम टॅब हा आपण शिकणार आहे। तर तो होम टॅब प्रथम आपण ओपन कसा करायचा हे आपण बघूया। चला, या ठिकाणी तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये स्टार्ट मेनू दिसतोय बघा। या स्टार्ट मेनू वरती काय करायचं, क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व ॲप्स तुम्हाला दिसतील। तर त्या ॲप्स मधील वर्ड हे सॉफ्टवेअर वरती क्लिक करा। वर्ड 2019 ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला निवडायचं न्यू, तुम्हाला या ठिकाणी निवडायचं ब्लॅक। या ब्लॅक डॉक्युमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमची ही काय होईल, एक विंडो ओपन होईल वर्डची। आता या विंडो मध्ये आपल्याला शिकायचं आहे हा जो होम टॅब आहे। तर त्या होम टॅब मध्ये आपल्याला 6 प्रकारचे ग्रुप्स आहेत। तर ते ग्रुप्स आपण बघूया। पहिला ग्रुप्स आहे ग्रुप झाला चौको क्लिपबोर्ड। या क्लिपबोर्ड मध्ये 4 टूल्स आहेत। त्यानंतर आहे फॉन्ट, त्यानंतर आहे पुढचा आहे स्टाईल्स, होम टॅब मध्ये आहे। आता या होम टॅब मध्ये प्रथम आपल्याला क्लिपबोर्ड हा काय बघायचा आहे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक पॅराग्राफ इन्सर्ट करायचा आहे। तर त्यासाठी इज इक्वल टू RAND ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट। आता हे टाइप करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इज इक्वल टू टाइप करायचं आहे RAND ओपनिंग ब्रॅकेट साठी शिफ्ट 9 आणि क्लोजिंग ब्रॅकेट साठी शिफ्ट 0 हे प्रेस करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इंटर बटन प्रेस करायचं कीबोर्डवरती। कीबोर्डवरती इंटर बटन प्रेस केल्यानंतर या ठिकाणी सगळे काय तुम्हाला एक 4-5 पॅराग्राफ इन्सर्ट झालेले दिसतील। आता या इन्सर्ट झालेल्या पॅराग्राफ साठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो पहिला पॅराग्राफ आहे हा सिलेक्ट करण्यासाठी आपला ॲरो इथून लेफ्ट क्लिक धरून असं ओढल्यानंतर हा पॅराग्राफ सिलेक्ट करतोय। असं करण्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला सांगतो, हा जो कर्सर आहे, हा जो ॲरो आहे, हा या समासच्या आतमध्ये घेऊन जायचा आहे आणि लेफ्ट क्लिक प्रेस करून असं फक्त खाली ओढायचा आहे। हा पॅराग्राफ सिलेक्ट झाले आहे। आता सिलेक्ट झाल्यानंतर हे जे 2 कट आहे हा ऑप्शन आपल्याला वापरायचा आहे। कट वरती क्लिक केल्यानंतर त्याचा शॉर्टकट काय आहे, Ctrl+X। आता मला हा पॅराग्राफ इथं कट करायचा आहे आणि या ठिकाणी खाली तो पॅराग्राफ शेवटी इथं पेस्ट करायचा आहे। त्यासाठी आपल्याला हा पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, या कट ऑप्शन क्लिक केल्यानंतर हा पॅराग्राफ इथून निघून जातो, कट होतो। आणि नंतर आपल्याला खाली या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा पेस्ट जो आहे, या पेस्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर हा बघा वरती पॅराग्राफ होता तो काय झाला, कट झाला आणि या ठिकाणी हा पॅराग्राफ काय झाला, इन्सर्ट झालेला आहे। अशा प्रकारे कट आणि पेस्ट शिकलो आहे। आता पुढचा ऑप्शन आपल्याला बघायचा आहे कॉपी आणि पेस्ट। कॉपी कोणता आहे, हा कॉपी आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो पॅसेज आहे, हा पॅसेज मला या ठिकाणी पाहिजे होता, पण तो काय झाला इथं पेस्ट झालेला आहे, म्हणजे थोडक्यात टाइप झालेला आहे। आता हा पॅराग्राफ आपल्याला इथं पण पाहिजे आणि इथं पण पाहिजे। तर काय करायचं, हा पॅराग्राफ सिलेक्ट करायचा। त्यानंतर काय करायचं, इथं या क्लिक केल्यानंतर तो कॉपी झालेला आहे। आता मला शेवटी पेस्ट करायचा आहे। या ठिकाणी शेवटी मी क्लिक केलं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं। क्लिक झाल्यानंतर बघा पहिला पॅसेज आहे टू मेक युअर डॉक्युमेंट लुक प्रोफेशनली, आणि इथं पण तो पॅराग्राफ आलेला आहे टू मेक युअर डॉक्युमेंट प्रोफेशनली। अशा प्रकारे तुम्ही हे 3 टूल्स वापरू शकता, कट, कॉपी आणि पेस्ट। त्यानंतर कॉपीला शॉर्टकट की आहे Ctrl+C आणि पेस्टला शॉर्टकट की आहे Ctrl+V। आता त्याच्यानंतर पुढचा टूल्स आहे फॉर्मॅट पेंटर। फॉर्मॅट पेंटर साठी शॉर्टकट की आहे Ctrl+Shift आणि C म्हणजे कॉपी, आणि Ctrl+Shift आणि V यासाठी पेस्ट। म्हणजे अशा प्रकारे या फॉर्मॅट पेंटरचा शॉर्टकट आहे। आता फॉर्मॅट पेंटर आपण पाहण्याआधी आपल्याला हा पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं एक तुम्हाला टूल्स दिसतोय फॉन्ट ग्रुप मध्ये। कोणता ग्रुप आहे, हा फॉन्ट ग्रुप आहे। फॉन्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, इथं तुम्हाला स्टाईल्स दिसतील, फॉन्ट दिसतील। त्यातला तुम्हाला जो हवा असेल तो इथं बदल झालेला तुम्हाला दिसतोय बघा। या ठिकाणी मला जो पाहिजे असेल आहे तो मी सिलेक्ट करतो। या ठिकाणी सिलेक्ट केला। आता या फॉन्टची साईज, स्टाईल आणि या फॉन्टची स्टाईल वेगवेगळी दिसते ते बघा तुम्हाला। हा फॉन्ट आहे कॅलिबरी बॉडी आणि हा फॉन्ट आहे काय, बॉलो 2। अशा प्रकारे हा फॉन्ट तुम्हाला दिसेल। आता या पॅसेजची मला साईज वाढवायची आहे या फॉन्टची। तर या साईज वाढवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फॉन्ट साईज, तर या फॉन्ट साईज वरती अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुमची
फॉन्टची साईज वाढून जाते. आता या फॉन्ट साईजचा शॉर्टकट काय आहे, कंट्रोल शिफ्ट आणि पी. अशा प्रकारे तुम्ही फॉन्टची साईज वाढवू शकता. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे इन्क्रीज फॉन्ट साईजचा शॉर्टकट काय आहे, कंट्रोल शिफ्ट आणि लेस दॅन. तर मी काय करतो, या ठिकाणी हा पॅराग्राफ सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मी क्लिक करतो. बघा जसं मी क्लिक करत जातोय तशी फॉन्टची साईज थोडी 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 वाढत जाते. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे डिक्रीज फॉन्ट साईज. तर त्या डिक्रीज फॉन्ट साईजचा शॉर्टकट काय आहे, कंट्रोल शिफ्ट आणि ग्रेटर दॅन. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा फॉन्टची साईज हळूहळू छोटी छोटी कमी होत जाते. अशा प्रकारे हे 3-4 ऑप्शन आपण शिकायचे. त्यानंतर आहे पुढचा ऑप्शन चेंज केस. तर चेंज केस साठी शॉर्टकट की आहे, शॉर्टकट की यासाठी नाही. आता चेंज केस मध्ये 5 प्रकार आहेत. एक काय आहे या ठिकाणी सेंटेन्स केस, त्यानंतर आहे लोअर केस, त्यानंतर अप्पर केस, कॅपिटल इच वर्ड आणि टॉगल केस. आता सेंटेन्स केस मध्ये तुम्हाला काय होतं की सेंटेन्स केस ज्यावेळी आपण अप्लाय करतोय त्यावेळी या बघा हा जो पॅसेज दिसतोय तुम्हाला, यामध्ये प्रत्येक वाक्य इथपर्यंत एक वाक्य आहे, त्यातलं जे पहिलं अक्षर आहे ते काय झालंय, कॅपिटल झालेलं आहे. आता हे दुसरं वाक्य आहे, या दुसऱ्या वाक्यातलं पण एफ कॅपिटल झाले बघा दिसतंय. नंतर तिसरं वाक्य आहे, या तिसऱ्या वाक्यातलं पहिलं अक्षर कॅपिटल झाले सी. अशा प्रकारे सेंटेन्स केसला प्रत्येक वाक्यातील पहिलं अक्षर काय होतं, कॅपिटल होत असतं. त्यानंतर पुढची केस आहे लोअर केस. लोअर केसनं सगळे अक्षर काय होतात, स्मॉल होतात. नंतर तिसरी केस आहे अप्पर केस. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा अप्पर केस. अप्पर केस वरती ज्यावेळी मी क्लिक करतोय त्यावेळेस सगळी अक्षर पूर्ण कॅपिटल झाले तुम्हाला दिसते. त्यानंतर पुढचा आहे या ठिकाणी कॅपिटल. तर त्या कॅपिटल इच वर्डच्या ऑप्शन वरती आपण क्लिक केलं की तुम्हाला दिसेल बघा प्रत्येक शब्दातील पहिला अक्षर कॅपिटल झालेला आहे. टू मधलं टी कॅपिटल आहे, मेक मधलं एम कॅपिटल आहे, युअर मधलं वाय कॅपिटल आहे. अशा प्रकारे हे प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर काय झालेलं आहे, कॅपिटल झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही चौथी केस तुम्हाला दिसेल. आता पुढची केस आहे ती आहे टॉगल. मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय होतंय, टू मधलं टी स्मॉल झाले ओ कॅपिटल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही जे अक्षर कॅपिटल लेटर मध्ये आहेत ती अक्षर काय होतात, स्मॉल लेटर मध्ये होतात, आणि जी अक्षर स्मॉल लेटर मध्ये आहेत ती कॅपिटल लेटर मध्ये होतात. अशा प्रकारे तुम्हाला ही काय टॉगल केस आहे. आता नेक्स्ट या ठिकाणी आपण पुढचा ऑप्शन बघणार आहे बोल्ड ऑप्शन. आपल्याला ही जी अक्षर आहेत ही ठळक होतात बोल्डनं. आता नेक्स्ट आहे नेक्स्ट इथं आपल्याला बघायचं इटॅलिक. बोल्ड ऑप्शन नको असेल तर बोल्ड वरती डबल एकदा क्लिक केलं की ते ऑप्शन निघून जातं. आता आपल्याला इटॅलिक करायचं आहे तर इटॅलिक ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्याचा शॉर्टकट काय आहे, कंट्रोल आय, आणि बोल्डचा आहे कंट्रोल बी. अशा प्रकारे आहे. त्यानंतर इटॅलिक केल्यानंतर ही अक्षर काय होतात, तिरकी होतात. त्यानंतर आहे अंडरलाईन. अंडरलाईन साठी शॉर्टकट आहे कंट्रोल यू. अंडरलाईन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यात वेगवेगळ्या प्रकारच्या अंडरलाईन दिसतील. यातली तुम्हाला जी हवी असेल ते अंडरलाईन तुम्ही अप्लाय करू शकता. जर यापेक्षा वेगळ्या अंडरलाईन पाहिजे असतील तर तुम्हाला मोर अंडरलाईन मध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं अंडरलाईन स्टाईल तुम्हाला दिसते बघा. या ठिकाणी स्टाईल वरती क्लिक केल्यानंतर इथं सगळ्या प्रकारच्या अंडरलाईन तुम्हाला दिसते. यातून तुम्हाला जी हवी असेल आणि ओके बटन वरती काय करायचं, क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही वर्ड ओनली म्हणजे वर्डच्या खाली फक्त अंडरलाईन तुम्हाला दिसेल. आता नको असेल तर तुम्हाला या ठिकाणी इथंच क्लिक करायचं आहे तर ते ऑप्शन निघून जाईल अंडरलाईन. दुसरा ऑप्शन आहे स्ट्राईक थ्रू इफेक्ट. आता स्ट्राईक थ्रू इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे टूल्स काय होते, तुमचं जे अक्षर आहेत त्याच्यावरती आडवी रेष तुम्हाला दिसेल. त्यानंतर हा इफेक्ट नको असेल तर याच्यावरती क्लिक करायचा आहे तर तो निघून जाईल. अशा प्रकारे हे सगळे इफेक्ट्स आहेत. आता मग आपल्याला काय करायचं आहे, H2SO4 हे लिहायचं आहे. काय करायचं आहे, H2SO4 हे अक्षर टाईप करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, H टाईप करायचं आहे बघा. H टाईप केलं त्यानंतर इथं जो ऑप्शन आहे सबस्क्रिप्ट, याला शॉर्टकट काय आहे, कंट्रोल इक्वल टू. तर या सबस्क्रिप्ट वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 2 टाईप करायचं आहे. 2 टाईप केल्यानंतर पुन्हा आपल्याला SO4 टाईप करायचं आहे. तर मी SO4 टाईप करतो बघा. पण हे काय झालंय, बेसला टाईप होत चाललंय. आता असं नको आहे मला, म्हणून हा इफेक्ट काढून टाकायचा सबस्क्रिप्टचा. इथंच क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर SO टाईप करायचं.
पुन्हा या सबस्क्रिप्ट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर काय होतंय, तुम्ही 4 टाईप करू शकता. अशा प्रकारे H2SO4 टाईप करायचं आहे. त्यानंतर आता पुढचं आपल्याला टाईप करायचं आहे x वर्ग अधिक y वर्ग. तर ते x वर्ग टाईप करण्यासाठी प्रथम x टाईप करायचा आहे, त्यानंतर हा ऑप्शन निवडायचा आहे. याचं नाव आहे सुपरस्क्रिप्ट. तर ते सुपरस्क्रिप्टला शॉर्टकट की काय आहे, कंट्रोल शिफ्ट आणि प्लस. ओके, त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि 2 टाईप करायचा आहे. आता हा इफेक्ट काढून टाकायचा नंतर. त्यानंतर काय करायचं आहे, प्लस टाईप करायचा आहे. नंतर पुन्हा टाईप करायचं y आणि पुन्हा या सुपरस्क्रिप्ट वरती क्लिक करायचं आहे आणि 2 टाईप करायचं. अशा प्रकारे तुम्ही x वर्ग अधिक y वर्ग ही काय आहे, गणिताची सूत्रे आणि सायन्सची सूत्रे या सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्टनं टाईप करू शकता. अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता हा जो पहिला पॅराग्राफ आहे तो मी सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर इथं हा जो ऑप्शन आहे याला म्हणतात टेक्स्ट इफेक्ट अँड नेक्स्ट. या ठिकाणी आपल्याला या पॅराग्राफला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, टेक्स्ट हायलाइट कलर याला म्हणतात. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा टेक्स्ट हायलाइट कलर तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट आपल्याला या दुसरा जो पॅसेज आहे या पॅसेजचा फॉन्टचा कलर बदलायचा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही फॉन्टचा कलर तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही अप्लाय करू शकता. बघा या ठिकाणी येलो कलर मी अप्लाय केलेला आहे. नंतर नेक्स्ट अशा प्रकारे आता समजा या पॅसेजला आपल्याला एखादा इफेक्ट दिलेला आहे आणि तो इफेक्ट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर या ठिकाणी क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग ऑप्शन वरती क्लिक केलं की त्याला जेवढे इफेक्ट दिलेले आहेत ते सगळे काय होतात, रिमूव्ह होतात. अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे, फॉन्ट हा ग्रुप बघायचा आहे. पॅराग्राफ मी सगळे पॅसेज आता सिलेक्ट केलेला आहे. आता या पॅसेजला आपल्याला एखादा बुलेट्स अप्लाय करायचा. म्हणजे काय, एखाद्या नवीन पॉइंट्स असतो तर त्या नवीन पॉइंट्सला आपण काय करतो, स्टार मार्क वगैरे देतो. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, बुलेट्स अप्लाय करायचे आहे. 2 बुलेट्स तुम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचे बुलेट्स आहेत बघा, तर ते बुलेट्स तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे बुलेट्स तुम्हाला अप्लाय होते. त्यानंतर तुम्हाला नंबर्स द्यायचे असतील तर ते नंबर्स इथं अशा प्रकारे देऊ शकता. त्यानंतर नको असतील तर याच ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करायचं आहे, तर ते नंबर्स निघून जातील. त्यानंतर पुढचं आहे अलाइनमेंट. मला काय करायचं आहे, हा जो पूर्ण पॅसेज आहे या पॅसेजला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. सेंट्रल अलाइनमेंटची शॉर्टकट की आहे कंट्रोल ई. लेफ्ट अलाइनमेंटची शॉर्टकट की आहे कंट्रोल एल. नंतर राईट अलाइनमेंटची शॉर्टकट की आहे कंट्रोल आर. नंतर जस्टिफाय अलाइनमेंटची शॉर्टकट की आहे कंट्रोल जे. अशा प्रकारे तुम्ही सेंटर अलाइनमेंट दिल्यानंतर सगळा टेक्स्ट काय होतो, सेंटरला अलाइन होतो. त्यानंतर राईट अलाइनमेंट दिल्यानंतर त्या सगळा टेक्स्ट तुमच्या राईट अलाइन होतो. त्यानंतर जस्टिफाय अलाइनमेंट दिल्यानंतर या बाजूनं आणि उजव्या बाजूनं आणि डाव्या बाजूनं तुमचा टेक्स्ट एका लाईन मध्ये सगळ्या काय होतोय, अरेंज होतोय. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे आपल्याला लाईन स्पेसिंग आणि जायचं आहे. आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे लाईन स्पेसिंग आहेत बघा. 2.5 आहे, 2 आहे, 1.5, 1.25 आणि 1. मी जसं जसं कर्सर फिरवतोय त्या पद्धतीनं, ॲरो फिरवतोय त्या पद्धतीनं त्याचा पोझिशन बदलत जाते. आता आपल्याला 3 पेक्षा जास्त काय करायचे, लाईन स्पेसिंग द्यायचे आहे. तर या ठिकाणी लाईन स्पेसिंग ऑप्शन यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लाईन आणि या ठिकाणी काय घ्यायचं आहे, मल्टिपल घ्यायचं. मल्टिपल घेतल्यानंतर इथं टाईप करायचं तुम्हाला जे हवं असेल ते. मी 3.5 टाईप करतो. क्लिक केल्यानंतर बघा 3.5 लाईन स्पेसिंग, प्रत्येक लाईन मधलं अंतर वाढलेलं तुम्हाला दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लाईन स्पेसिंग आपल्याला 1 ठेवायचं. तर या ठिकाणी क्लिक करायचं, 1 ठेवायचं. आता आपल्याला काय करायचं आहे की इंडेंट वाढवायचे. आता या पॅराग्राफचा पहिला समास तुम्हाला जास्त वाढवायचा आहे आणि बाकीच्या समास तुम्हाला एकसारखा ठेवायचा आहे. तर या ठिकाणी इन्क्रीज इंडेंट नावाचा एक ऑप्शन दिसतोय बघा तुम्हाला, या ठिकाणी इथं दिसतोय. वरती क्लिक करायचं. क्लिक करत जाईल तसं काय होतंय, त्या पॅसेजचा इंडेंट वाढत जाते, म्हणजे समास वाढत जातोय. आणि दुसरा ऑप्शन आहे डिक्रीज इंडेंट. या डिक्रीज इंडेंट वरती क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन काय होतोय, कमी 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 होत जातो. अशा प्रकारे समास तुमचा कमी जास्त करू शकता. आता नेक्स्ट आहे शेडिंग ऑप्शन आहे. आता शेडिंग आणि हायलाइट कलर यामध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी शेडिंग ऑप्शन वरती क्लिक केलं, मी रेड कलर घेतो बघा. आता या शेडिंग मुळे पूर्ण पॅसेजला इथून ते इथपर्यंत सगळा काय झालेला आहे, कलर आलेला आहे. आणि
तुमचा जो टेक्स्ट हायलाइट कलर आहे तो फक्त टेक्स्टच्या बॅकग्राऊंडलाच दिसतोय बघा, इकडे पुढे आलेला नाही. अशा प्रकारे या दोन्ही मधला फरक आहे. त्यानंतर आहे बॉर्डर. आता मला या सगळ्या पॅसेजला एक बॉर्डर द्यायची आहे. मी सगळा पॅसेज सिलेक्ट केलाय. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर आहे बघा. बॉटम बॉर्डर आहे, टॉप बॉर्डर आहे, लेफ्ट बॉर्डर आहे, राईट बॉर्डर आहे, नो बॉर्डर आहे, ऑल बॉर्डर आणि आउटसाइड बॉर्डर. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर्स आहेत. तर मी आता ऑल बॉर्डर दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला ऑल बॉर्डर झालेली दिसेल. आता नेक्स्ट आहे पुढं या ठिकाणी सॉर्ट ऑप्शन दिसतोय बघा. आता मला काय करायचं आहे की मी तर नो बॉर्डर घेतो आणि मला हे सगळे पॅराग्राफ अल्फाबेट नुसार A to Z सॉर्ट करायचे. तर यावरती काय करायचं, असेंडिंग आणि डिसेंडिंग. असेंडिंग म्हणजे काय A to Z आणि डिसेंडिंग म्हणजे काय Z to A. तर ओके बटन वरती क्लिक करायचं. आता बघा R S T T आणि F अशा प्रकारे झालेले आहे. नंतर सॉर्ट वरती क्लिक करा, डिसेंडिंग करा आणि ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला उलटे पॅराग्राफ आलेले दिसतील Z to A नुसार. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. आता हे जे आहे तर याला म्हणायचं शो आणि हाईट. तर यावरती क्लिक केले की तुम्हाला जे स्पेस दिलेला आहे आणि इंटर बटन आहे याचे चिन्ह तुम्हाला शो झालेली दिसतील. आता मला हाईड करायचे तर इथंच क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला हा पॅराग्राफ ग्रुप आलेला. त्यानंतर आहे पुढचा पॅराग्राफ ग्रुप मधील आपल्याला अजून एक राहिलेला आहे मल्टी लेवल लिस्ट. तर तो मल्टी लेवल लिस्ट काय मी तुम्हाला दाखवतो बघा. ही मल्टी लेवल लिस्ट आपल्याला सगळ्यात उपयोगीची आहे. आता आपल्याला काय करायचं की प्रत्येक हा जो होम मेनू आहे याची एक लिस्ट बनवायची. तर ती कशी बनवायची बघा. मी मल्टी लेवल लिस्ट वरती क्लिक करतो, यातली एक लिस्ट घेतो. आता मी काय करतो, होम बटन होम लिहितो आणि इंटर दाबतो. आता होम हा टॅब आहे, याच्यामध्ये 5 ग्रुप्स आहेत. क्लिपबोर्ड काय आहेत, कोणकोणते आहेत बघा. क्लिपबोर्ड आहे, फॉन्ट आहे, पॅराग्राफ आहे, स्टाईल्स आणि एडिट. एक मधला ए घ्यायचा आहे. तर मी काय करतो, या ठिकाणी इन्क्रीज इंडेंट वरती क्लिक करतो. बघा एक मधला ए आलेला आहे. आता मला इथं क्लिपबोर्ड लिहिलं, पुन्हा मी इंटर केला. आता मला क्लिपबोर्ड मधले हे 4 पॉइंट्स लिहायचे, सब पॉइंट्स. तर आणखी मी काय करतो, या इन्क्रीज इंडेंट वरती क्लिक करतो. पुन्हा रोमन अंक झाला, याचं नाव आहे कट. पुन्हा इंटर, कॉपी, नंतर पेस्ट, नंतर फॉर्मॅट पेंटर. आता हा क्लिपबोर्ड काय झालेला आहे, बी पाहिजे. तर इथं डिक्रीज इंडेंट वरती क्लिक करायचं या ठिकाणी आणि इथं लिहायचं फॉन्ट ग्रुप, नंतर इंटर. यातला सब पॉइंट साठी इन्क्रीज इंडेंट. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या पॉइंटचे सब पॉइंट्स आणि मेन पॉइंट्स लिहू शकता. जर आपल्याला सब पॉइंट्स घ्यायचं असेल तर या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला या पॅराग्राफला वेगवेगळ्या प्रकारचे हेडिंगचे टाईप घ्यायचे आहे, म्हणजे फॉन्टचे स्टाईल घ्यायचे आहे. तर यातलं तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही डॉक्युमेंट आहे, यातला एखादा शब्द शोधायचा आहे. तर या ठिकाणी कंट्रोल F बटनवर शॉर्टकट आहे. इथं मला शोधायचा आहे YOU हा शब्द शोधायचा. आता YOU हा शब्द या पॅराग्राफ मध्ये भरपूर ठिकाणी आहे. किती ठिकाणी आहे बघा, इथं दिलंय बघा 24 ते 25 ठिकाणी या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही दुसरा ऑप्शन निवडू शकता. शॉर्टकट काय कंट्रोल H. या ठिकाणी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर यू हा शब्द फाइंड व्हॉट या ठिकाणी आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या यूच्या जागी आय हा शब्द लिहायचा. तर आय हा शब्द मी टाईप केला. टाईप केल्यानंतर स्पेस दिला आणि इथं यूच्या पुढे पण स्पेस दिला. नंतर काय करायचंय, रिप्लेस ऑल या बटनवरती काय करायचंय, क्लिक करायचं. यावरती क्लिक केले की काय झालं, यू ऑल डन, यू मेड 17 रिप्लेसमेंट. म्हणजे 17 ठिकाणी यूच्या जागी आय झालेलं तुम्हाला दिसेल. बघा इथं आय झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला फाइंड आणि रिप्लेस ऑप्शनचा वापर करू शकता. त्यानंतर आहे सिलेक्ट. सिलेक्ट मध्ये ऑल सिलेक्ट करू शकता, ते असं पण करू शकता. ऑल सिलेक्ट साठी शॉर्टकट काय आहे, कंट्रोल A. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हा होम टॅब तुम्ही सगळा आपला शिकवून झालेला आहे. तर अजून काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. त्यावरती तुम्हाला 100% उत्तरं दिली जातील. धन्यवाद. अशा प्रकारे तुम्ही होम मेनू वापरू शकता.